देवाला वेळ असेल आपल्याला त्यावेळेस देवाच्या दरबारात जात नाही, पण ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस देवाला जाब विचारल्याशिवाय राहत नाही. आपण आपल्या भक्तीचं एक फूल पाहतो, पण आपला पाठीमाग किती अपराधांचा पूल रचलाय याच्याकडे आपण लक्ष देत नाही. तो सरदार चाललाय आणि त्या सरदाराच्या जथ्यावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. आता दरोडा टाकल्यानंतर सरदाराला साखळदंडाने बांधलेले, त्याची धन दौलत लुबाडलेली, त्याच्या सैन्याला मारून टाकलेले. त्या दरोडेखोराचा जो मुख्य होता त्या मुख्याला सांगितलं जाते, महाराज याला असा सोडून देऊ नका, हा राजाचा निष्ठावंत सरदार आहे. जर तुम्ही याला धन दौलत घेऊन जिवंत सोडून दिला, उद्या सगळ्या राजाच्या सैनिकांना घेऊन आपल्यावर घाला घालत. त्यावेळेस सरदाराला साखळदंडाने बांधले. दरोडेखोरांचा असणारा मुखिया म्हणतो तलवार आणा. त्याची तलवार आणण्यात आली. त्या मधल्या अंतरामध्ये तो सरदार हृदयापासून तुमच्या माझ्या माऊलींना शरण केला आणि म्हणतो, माऊली फक्त आज तुम्ही माझा प्राण वाचवा, राहिलेलं अख्खं आयुष्य तुमच्या संजीवन समाधीच्या जवळ मी समर्पित करत म्हणायला आणि तलवार हातात घ्यायला वार करणार. तेवढ्याच त्याचा टोळीतला एक दरोडेखोर धावत आला. म्हणला, सरदार तुम्हाला पोरगा झाला. तो म्हणला, अरे मला किती वर्ष झालं एकही पुत्र प्राप्ती नाहीये आणि मला पुत्र प्राप्त झाला. बास मी आज खूप आनंदी आहे. माझ्या घरी दिवाळी साजरी होणार आहे. त्यातला एक टोळी मला आणला. आता या सरदाराचं काय करायचं? दरोडेखोरांचा मुखिया म्हणला, अरे मला पोरगा झाला, आता मी याला मारणार नाही. त्यावेळेस त्या सरदाराला कळून चुकलं. हृदयापासून आलेल्या भावाने त्या माऊलींना जी प्रार्थना केली होती ती माऊलींनी स्वीकारली. तोच सरदार मग घरी नाही गेला. तो सरदार जाऊन कुठं आला? आपल्या माऊलींच्या संजीवन समाधी घेतलेल्या समाधीपाशी आला आणि त्या मंदिरापाशी येऊन आपलं उभं आयुष्य त्या सरदाराने तिथं समर्पित केलेलं आहे. आजही आपण माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनाला गेलो. आजही संजीवन समाधी सोहळा सुरू करायचा असला सगळ्यात अगोदर त्या सरदाराची तिथं काय केली जाते? पूजा केली जाते. त्या सरदाराच्या जसं विठुरायाच्या चरणी नामदेवरायांची पायरी तशी आपल्या माऊलींच्या चरणी संत श्रेष्ठ हैबतरायांची पायरी आहे. विठ्ठल